आज जालना जिल्हा भोकरदन तालुक्यातील व सिल्लोड तालुक्यातील सर्व पास्टर चर्च फादर यांचे भोकरदन पोलीस ठाण्यात आमदार गोपीचंद पडळकर यांची निषेध केला व निवेदन दिले आहे। गोपीचंद पडळकर यांनी जाहिरातीत ख्रिश्चन धर्मगुरूंच्या सैराट करणाऱ्या जीवे मारणाऱ्या 11 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे। त्यांच्या 17/6/2025 रोजी सांगली येथे जाहीर सभेत चेतावनीखोर वक्तव्य केल्यामुळे महाराष्ट्राचे व संपूर्ण देशातील ख्रिश्चन धर्मगुरू जीवितास धोका निर्माण झालेला आहे। त्यांच्या वक्तव्यात अनेक धर्मगुरूंची हत्या होऊ शकते करिता आमदार गोपीचंद पडळकर यांची गंभीर चेतावणी दिल्याबद्दल त्यांच्यावर जातीवाचक जीवे मारण्याची धमकी देणे, दोन समाजात तीळ निर्माण करणे आणि भांडणे लावणे, सुपारी देणे करिता त्यांच्यावर पोलीस गुन्हा दाखल करून त्यांच्या आमदारकी रद्द करण्यात यावी, असे आज निवेदन भोकरदन पोलीस ठाण्यात देण्यात आले आहे। यामध्ये सर्व धर्मगुरू त्याचप्रमाणे सर्व विश्वासधारे चर्च विश्वासधारे एकत्रित झाले आणि त्यांनी आज भोकरदन फाउंडेशन या ठिकाणी निवेदन दिलं। मागील दिवसांमध्ये आमदार गोपीचंद पडळकर यांनी जे वक्तव्य केलं, जे धर्मगुरूंविषयी, ज्यांनी मारण्याविषयी, 11 लाख किंवा त्यांना सैराट करण्याविषयी बोललं, त्यांच्या विरोधात आम्ही सर्व लोक आज एकत्रित झालो आणि भोकरदन फाउंडेशन या ठिकाणी निवेदन दिलं। आमच्या धर्मगुरूबद्दल बोलणाऱ्या व्यक्तींसाठी आम्ही एकच या निवेदनाद्वारे आम्ही एकच गोष्ट मागणी करत आहोत शासनाकडे, मुख्यमंत्र्याकडे, की त्यांनी त्यांच्या वक्तव्यावरती त्यांनी मागं घ्यावं, त्यांनी ख्रिस्ती समाजाला माफी मागावी आणि पुन्हा त्यांच्याकडून असं होऊ नये, त्यांनी होऊ नये यासाठी त्यांनी प्रथमतः पूर्ण ख्रिश्चन समाजाची धर्मगुरूची माफी मागावी। आणि आम्ही या निवेदनाद्वारे एकच आवाहन करतो त्या प्रत्येक राजकीय व्यक्तीला की त्यांनी आपल्या पदाचा, आपल्या कायद्याचा सन्मान ठेवून बोलावं। ज्यावेळेस तुम्ही शपथ घेता तर सर्व धर्म, सर्व जातीला एकत्र करून तुम्ही करताना ज्यावेळेस सत्तेत आला, पुलपीटवर आला, तर तुम्हाला बोलण्याची भाषा बदलत आहे। म्हणून आज आम्ही भोकरदन तालुक्याच्या वतीने ही निवेदनाद्वारे गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी भोकरदन शहर पोलीस स्टेशन, भोकरदन ग्रामीण पोलीस स्टेशन या दोन्ही ठिकाणी आम्ही दिला आहे।